नमस्कार मंडळी. मित्रांनो, सध्या महाविद्यालयीन प्रवेशाची लगबग सुरू आहे. आपले विद्यार्थी, आपले पाल्य हे आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी आता सध्या धावपळ त्यांची सुरू दिसते आणि विविध ठिकाणी ते ऍडमिशन देखील घेत आहेत. परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी अवश्य ऐकावा, पाहावा आणि आपले इतर जे मराठा बांधव आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पाठवावा. कारण हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण या व्हिडिओमुळे अनेक मराठा विद्यार्थ्यांचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. कारण अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना माहीत नाही, त्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मराठा समाजाला कोणकोणत्या सोयी-सुविधा प्राप्त आहेत. मित्रांनो, अनेक ठिकाणाहून अशा अडचणी आपल्याला दिसून येत आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून जास्तीची फी अनेक महाविद्यालय घेत आहेत. परंतु कुठली माहिती नसल्या कारणानं आपले विद्यार्थी ती फी देतात आणि मोकळे होतात, किंवा ज्यांच्याकडे फी भरण्यापुरते पैसे नाही ते सरळ सरळ आपल्याला पाहिजे त्या कोर्सला ऍडमिशन न घेता दुसऱ्या कोर्सला ऍडमिशन घेतात जिथं आपली फी कमी राहील. पण मित्रांनो, शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर द्वारे आपल्याला सुद्धा कमी पैशामध्ये ऍडमिशन मिळू शकतं. तो जो जी आर आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होईल आणि त्यांचं सुद्धा चांगल्या कोर्सला ऍडमिशन हे अत्यंत कमी पैशामध्ये होईल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कारण शासनाने या ठिकाणी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा जी आर सुद्धा काढलेला आहे की मराठा जे विद्यार्थी आहेत त्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक फी त्यांच्याकडून घेतली पाहिजे. परंतु अनेक कॉलेज आज असं सांगतायत की त्याबद्दल आम्हाला स्पष्ट आदेश नाही आणि म्हणून मराठा विद्यार्थ्यांकडून जास्तीची फी या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. तर मित्रांनो, त्या महाविद्यालयाच्या प्रशासनाला तुम्ही हा जी आर दाखवून तुमच्या फी मध्ये सवलत मिळवू शकता. तर हे बघा, अशाच अनेक तक्रारी येत होत्या आणि त्या अनुषंगाने आपले जे जेडी आहेत संचालक छत्रपती संभाजीनगरचे, त्यांनी सुद्धा एक बैठक घेऊन त्यामध्ये या आदेश दिलेले आहेत सर्व शैक्षणिक संस्थांना की मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती, सोयी सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत. तर हे आदेश आता छत्रपती संभाजीनगरच्या जेडीने दिलेले आहे. ही गोष्ट सर्व महाराष्ट्रामध्ये लागू आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचंय. हे बघा, त्यानंतर सर्व विभागीय संचालकांना शिक्षण संचालनालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की हे जे लाभ आहे, जे इतर मागासवर्गीय म्हणजे कोण की ओबीसी समाजाला जे लाभ आहेत ते संपूर्ण मराठा समाजाला मिळाले पाहिजे म्हणून. तर मित्रांनो, यासाठीचा जो शासन निर्णय तो 5 जून 2026 ला शासनाने काढलेला आहे आणि याचं टायटलच या ठिकाणी दिलेलं आहे बघा, मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत. म्हणजे ओबीसी प्रमाणे यांना सुद्धा सवलती द्या. तर मित्रांनो, हे बघा, इथं शासन निर्णय काय सांगितलेला आहे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा यांचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची अंमलबजावणी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या धर्तीवरील सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा देण्याची कार्यवाही व योजनांची अंमलबजावणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभाग, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभाग, नियोजन विभाग इत्यादी प्रशासकीय विभागांनी खालील प्रमाणे करावे. म्हणजे सर्व विभागांना या जी आरच्या माध्यमातून शासनाने आदेश दिलेले आहे आणि ते काय सांगितलं की शासन निर्णयान्वये राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गास लागू असलेली शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. त्यानंतर शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली मोटार वाहन चालक व प्रशिक्षण योजना नियोजन विभागाने सारथी संस्थेमार्फत राबविण्यात यावी. सारथी संस्थेला आदेश दिलेले आहे. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा ज्या ओबीसींना शिष्यवृत्ती मिळतात त्या मराठ्यांना देखील मिळाल्या पाहिजे असे शासनाने आदेश दिलेले आहे. त्यानंतर इथं काय आहे,
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे ITI संस्थांमधील PPP योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीची योजना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागाने राबवावी. हे आपल्याला GR निघालाय, परंतु मराठा समाजातल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही. मोबाईलमध्ये डोके असतात, पण मोबाईलवर ह्या सुद्धा गोष्टी मिळतात, याकडे कोणी पाहत नाही, म्हणून आपली ही दुर्दशा आहे. त्याच्यामुळे आपल्या मराठ्यांच्या पोरांनी चांगलं जागरूक होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय, तर अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबीबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबत कार्यवाही संबंधित विभागाने करावी. त्यानंतर राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने करावी. त्यानंतर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थी देखील या शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळवण्यासाठी पात्र असतील. शासन शुद्धीपत्रकान्वये विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्या. म्हणजे काय की जर मॅनेजमेंट मधून जरी तुमचा प्रवेश झाला असेल तर जी ओबीसीला सवलत मिळते ती तुम्हाला मिळाली पाहिजे. ओबीसीचा विद्यार्थ्याला जर 200 रुपयात ऍडमिशन जर मिळत असेल तर मराठ्याच्या विद्यार्थ्याला ते 200 रुपयातच मिळालं पाहिजे. त्याच्याकडून 3-4 हजार रुपये आता कॉलेजला त्यांना घेता येणार नाही. यासाठीचा हा शासन निर्णय. त्यानंतर संदर्भातील शासन निर्णया व्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील. म्हणजे दरवेळेस नवीन GR काढायची गरज नाही. ओबीसीला एखादी योजना लागू झाली की ती आपोआप मराठा समाजाला सुद्धा लागू होणार. अंमलबजावणी करण्याच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी मराठा समाजाच्या या योजना व सवलतींसाठी चालू वित्तीय वर्षात आणि आगामी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पुरेशा निधीची तरतूद करावी. अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागांनी मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागास सूचना द्याव्यात. त्याच्यानंतर या शासन निर्णयाअंतर्गत विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबीवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून वेळोवेळी घेतला जाईल. सर्व संबंधित अंमलबजावणी करणाऱ्या विभागांनी या शासन निर्णयाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अनुपालन अहवाल मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबीवरील शिफारशीवर करावयाच्या कार्यवाहीबाबत गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीस वेळोवेळी सादर करावा. या संदर्भात सर्व विभागांनी गांभीर्याने आवश्यक ती दक्षता घ्यावी. हा आहे आपला शासन निर्णय. आणि याच निर्णयाद्वारे ज्या सवलती ओबीसींना आहे त्या मराठा समाजाला आपोआप लागू झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो हा GR इथं तुम्हाला GR क्रमांक वगैरे दिलेला आहे, सुरुवातीला पण दिलेला आहे. तो GR आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा. जर एखादं कॉलेज जर तुम्हाला जर विरोध करत असेल तर त्यांना हा GR दाखवा आणि आपली हक्काच्या सवलती ज्या आहेत त्या मिळवून घ्या. जर तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर आमच्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 7588530632 7588530632. जर तुम्हाला मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जर काही अडचणी येत असतील तर नक्की कॉल करा किंवा तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.